सात, एक ओवर की समाप्ति के साथ स्कोर।
हेलो, देखा जाए तो हमारे साथ जुड़ चुके थे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम दादा मात्रे। ये अभी आए थे, कुछ उनके अनमोल शब्द से हमारे दर्शकों का मन जीता। उनका तहे दिल से जय सेवालाल क्रिकेट संघ की तरफ से आगे की जो भी कुछ वाटचाल है उसके लिए शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। और ले चलता हूँ इस मैच की ओर। अब तक कुल स्कोर जा पहुंचा है 14 और 2 ओवर की समाप्ति। तीसरी ओवर लेकर तैयार कुंभिवली टीम की तरफ से सिद्धेश लबड़े। स्ट्राइक एंड पर खड़े नड़ोदे टीम की तरफ से कल्पेश सुरवे और नॉन स्ट्राइक एंड पर खड़े निक्की भालेराव। बढ़िया यहाँ पर गेंदबाजी की है कुंभिवली के पहले 2 गेंदबाजों ने। पहले गेंदबाजों ने खर्च किए पहले ओवर में कुल 7 रन, विकेट लेने में नाकामयाबी रही। पर दूसरे ओवर में हमने देखा कि 1 विकेट मिला और खर्च किए 7 रन। उसी 7 रन की मदद से नड़ोदे टीम जा पहुंची है कुल 14 रनों पे। आने वाले अभी भी 2 ओवर बाकी इस सत्र के। बड़े शॉट लगाने होंगे एक अच्छे टोटल पे पहुंचने के लिए। निखिल चौहान, कॉन्टैक्ट टू स्टेज अर्जुन चौहान। अंपायर से विनती करना चाहूंगा मैं, जल्दी से जल्दी इस मैच को स्टार्ट कीजिएगा। काफी पहले ही हमें टाइम जा चुका है, क्योंकि नड़ोदे की टीम काफी देरी से आई। इस मैच को देरी से स्टार्ट करना पड़ा। तीसरी ओवर अपनी निजी पहली और टीम की तीसरी ओवर लेकर तैयार सिद्धेश लबड़े। अब तक तो बढ़िया गेंदबाजी की है कुंभिवली के दोनों भी गेंदबाज ने। और तीसरे ओवर की पहली गेंद, बढ़िया शॉट यहां पर कल्पेश के माध्यम से कवर पॉइंट के क्षेत्र में आता हुआ है, धन धन आता हुआ चौवाड़ी जे। जो कि हमने देखा मयूर सर, हमने वाहवाही की थी पिछले 2 ओवर में कुंभिवली के गेंदबाजों की। पर नड़ोदे के गेंदबाजी तीसरे ओवर में हावी होने का प्रयास करते हुए पहले गेंद पर जड़ दिया कवर पॉइंट के दिशा में। दंदनाता हुआ 4 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है कुल 18, 1 विकेट के नुकसान पर। और हमारे मेहमान आज के दिन के दीपक शेठ बरवी, वावेघर ग्रुप ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य, इनको मैं आमंत्रित करना चाहूंगा स्टेज पर आने के लिए, विराजमान होकर इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाने के लिए। इस ओवर की दूसरी गेंद लेकर तैयार सिद्धेश लबड़े, 2 कल्पेश। और ये वाइड गेंद, खराब गेंद फेंकी, दूसरी खराब गेंद इस ओवर की। इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 19, 1 विकेट के नुकसान पर। बढ़िया यहां पर बल्लेबाजी कर रहे हैं कल्पेश सुरवे। अब तक 4 गेंदें फेस की है, 4 गेंदों पे कुल रन जड़े हैं 9। इस ओवर की दूसरी गेंद लेकर तैयार सिद्धेश लबड़े, टू कल्पेश। और ये बढ़िया पैडल स्वीप के माध्यम से आता हुआ मिड विकेट क्षेत्र में 6 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है कुल 25, 1 विकेट के नुकसान पर डीजे। और इस ओवर की तीसरी गेंद, बढ़िया यहां पर शॉट खेल दिया हल्के हाथों से। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड पे स्कोर लग चुका है 27, 1 विकेट के नुकसान पर। और हमारे
साथी स्कोरर मयूर पाटिल सर हमें बता रहे हैं कि कुल 300 का आंकड़ा छू लिया है। सिंगल रन्स जो कि एकेरी धाव मराठी में कहते हैं, 300 का आंकड़ा पार कर लिया इस टूर्नामेंट में। और ये बढ़िया गेंद थी, वाइड यॉर्कर गेंद फेंकी थी, गेंद को टॉपेज लगकर गेंद चली गई कवर पॉइंट के क्षेत्र में। एक रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड पे स्कोर लग चुका है 28, एक विकेट के नुकसान पर। हमारे साथ जुड़ चुके दीपक शेठ बरवी, ग्रुप ग्राम पंचायत वावेघर के माननीय सदस्य, उनके साथ में आ चुके मेहमान उप सरपंच कराड़े रविंद्र जी चितले साहेब, और उनके साथ में आदित्य गाताड़े जी गुलसुंदे से, और विष्णु गाताड़े जी वाड़ा दापिवली। इनका इस टूर्नामेंट की तरफ से हेलो। इसके बाद होने वाला मुकाबला आसरेवाड़ी वर्सेस वरोसे, एक टफ फाइट, बिग मैच। टॉस विन के लिए मैं दोनों भी कैप्टन को आमंत्रित करना चाहूंगा कि जल्दी से जल्दी कमेंट्री बॉक्स में विराजमान होइएगा। हेलो। हेलो। माफी चाहूंगा, यहाँ पर माइक में थोड़ी खराबी थी। अभी भी आने वाली इस ओवर की 6 गेंदें बाकी, आखिरी जो कि स्लॉग ओवर माना जाएगा। कुंभिवली के गेंदबाजों ने, पहले 2 गेंदबाजों ने बढ़िया गेंदबाजी की, कुल खर्च किए थे 14 रन, 1 विकेट लेने में कामयाब हो चुके थे, और तीसरी ओवर में कुल खर्च किए 28, माफी चाहूंगा 14 रन, और उसी के मदद से स्कोर कार्ड पे स्कोर लग चुका है 28, 2 विकेट के नुकसान पर। अभी भी इस सत्र का 1 ओवर बाकी, देखेंगे कुंभिवली के गेंदबाज कितने रनों तक रोक पाएंगे नड़ोदे टीम को, और नड़ोदे टीम के बल्लेबाजों को हावी होना पड़ेगा एक अच्छे टोटल तक पहुंचने के लिए। इस ग्राउंड पे हमने देखा पिछले 3 दिनों में 70-60 तक रन होते हुए बड़े बड़े टोटल तक पहुंच रही है, और टीम उसी स्कोर को चेस करने में भी कामयाब हो रही है। इसके बाद होने वाला मुकाबला विघ्नेश 11 वरोसे, उनके साथ खेलेंगे आसरेवाड़ी, एक बिग फाइट, बड़ा मुकाबला। दोनों भी टीम के कैप्टन को मैं आमंत्रित करना चाहूंगा कमेंट्री बॉक्स में जल्दी विराजमान होकर अपने टीम के लिए एक अच्छा निर्णय लेने का, टॉस जीतकर एक, और ये चौथे ओवर की तैयार, और ये बढ़िया शॉट लगाने की कोशिश इनसाइड एज बैट का निक्की भालेराव, डॉट गेंद खेलते हुए यहाँ पर जहां पे गरज है बड़े बड़े लंबे हिट लगाने की, वहां पे आता हुआ एक डॉट गेंद, स्कोर हुए रुकता हुआ 28, 2 विकेट के नुकसान पर। निक्की भालेराव इन एट नंबर 3 पर आ चुके थे। अब तक तो उनके बल्ले से सिर्फ एक ही छक्का लगा है बड़ा। आने वाली 5 गेंदों में कुल बड़े बड़े शॉट लगाने होंगे एक अच्छे टोटल तक पहुंचने के लिए। इस मैदान पर मयूर सर हमने देखा है बड़े बड़े टोटल चेस होते हुए, आज काफी लो स्कोरिंग मैचेस चल रहे हैं, और ये बढ़िया गेंद यहाँ पर बोल्ड विकेट का पतन। निक्की भालेराव कुल गेंदें खेली इस मैच में, 7 रन बनाकर पवेलियन में वापस लौटते हुए। डीजे
निक्की भालेराव के पारी का अंत होकर उनके जगह पे नए बल्लेबाज गणेश मुकणे आते ही पवेलियन से ही सेट होकर आना पड़ेगा। अभी नड़ोदे के बल्लेबाजों को खाते में काफी कम रन यहाँ पे लग चुके। अभी भी आने वाली इस ओवर की 4 गेंदें बाकी। स्कोर कार्ड वही रुकता हुआ 28 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी के लिए आ चुके गेंदबाज रोहित वीर, बढ़िया गेंदबाजी की जो कि स्लॉग ओवर कप्तान ने उनके ऊपर जो निर्णय सौंपा था उस पे खड़े उतरते हुए रोहित वीर बढ़िया गेंदबाजी। इस ओवर की तीसरी गेंद लेकर तैयार और ये बल्लेबाज ने आते ही बल्ला घुमाने की कोशिश की पर खराब विकेट कीपिंग के कारण यहां पर मिलता हुआ एक रन से काफी देर के बाद स्कोर कार्ड में बढ़ोतरी होती हुई स्कोर कार्ड पर स्कोर लग चुका है 29 2 विकेट के नुकसान पर। अभी भी देखा जाए मयूर सर इस मुकाबले में अच्छे टोटल तक पहुंच सकती है। अगर इस आखिरी के 3 गेंदों पर 3 लंबे छक्के आते तो स्कोर कार्ड पे स्कोर लग सकता है 45 से 46 तक ये टोटल जा सकता है। एक अच्छा टोटल माना जाएगा। इस ओवर की चौथी गेंद लेकर तैयार रोहित वीर टू प्रतीक और ये बढ़िया शॉट खेला था कारपेट के माध्यम से। शॉट तो जोर से लगाने की कोशिश की थी पर बल्ले पे ठीक से आई नहीं गेंद और देखिए रन आउट। दूसरे रन के लिए रन आउट। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर स्कोर लग चुका है 30 2 विकेट के, माफी चाहूंगा 4 विकेट के नुकसान पर। डीजे जल्दी टॉसविन के लिए आ जाइए। और इस ओवर की 5वीं गेंद कारपेट के माध्यम से लॉन्ग ऑन के क्षेत्र में जोर से तो लगा दिया था शॉट पर खराब थ्रो के कारण यहां पर विकेट कीपिंग हमें काफी खराब दिख रही है। इसी के कारण टीम को यहां पर 2 रन मिले। 2 रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर लग चुका है 32 का स्कोर 4 विकेट के नुकसान पर। अभी भी इस ओवर की आखिरी गेंद शेष। एक छक्का आता है तो स्कोर कार्ड पे स्कोर लगेंगे 38, एक चौवा आता है तो लगेंगे 36। देखेंगे इस गेंद पर क्या करते हैं बल्लेबाज प्रतीक। और जोर से तो बल्ला घुमाया था मिड विकेट क्षेत्र में गेंद गई। दो तो कंप्लीट कर लिए यहाँ पर। तीसरे रन के लिए विकेट का पतन। 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 34। आने वाली 24 गेंदें 35 रनों की जरूरत कुंभिवली टीम को। सन्माननीय दीपकजी बर्वी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करायचं। एका बाजूला इनॅक्शन मध्ये आपण पाहताय विघ्नेश 11 वरोसे त्यांच्या विपक्षात लढत असताना आसरेवाडी संघ वरदविनायक आसरेवाडी या दोन्ही संघांच्या मध्ये बिग मॅच आपल्याला पाहायला भेटेल। तत्पूर्वी मी रवींद्र चितळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करायचं आहे। धन्यवाद। थांबायचं। ओव्हर टू डीजे। मी सन्माननीय दीपकजी बर्वी यांना विनंती करतो की आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा। त्याचबरोबरीने या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार
कुमारजी चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. मायेची उपदार शाल, सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन एक यथोचित मान सन्मान करायचा. मी सन्माननीय त्याचबरोबरीने रवींद्र चितळे साहेबांना विनंती करतो की आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. मी पुन्हा एकदा कुमारजी चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आदित्यजी गातडे यांचं देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. काही कारणामुळे ज्यांची टुर्नामेंट होत नाही आता नाईट फॉर्मॅटमध्ये ज्यांची सुद्धा टुर्नामेंट आपण पाहता. मी कुमारजी चव्हाण यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभहस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. खरं तर साहेब सुद्धा मुख्य आयोजक असतात, त्यांची स्पर्धा देखील आपण पाहता. आमचे सर्वांचे लाडके फोटोग्राफर आणि मी अनंताजी गातडे यांना विनंती करतो की आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा. अगदीच 40+ उत्तम खेळाडू आणि वावेकर संघाचे कर्णधार देखील ते आहेत. आणि मागील वर्षी आपण पाहिली दापोलीच्या क्रीडा नगरीवरती डे फॉर्मॅटमध्ये एक दिवसीय 40+ ची टुर्नामेंट आपण पाहिलीत आणि पुढच्या वर्षी नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 40+ ची टुर्नामेंट ती देखील नाईटमध्ये आपल्याला पाहायला भेटेल याच क्रीडा नगरीवरती. 35 धावांचं टार्गेट होतं, तिथे पॅनल्टीच्या 2 धावा मायनस केल्या जातील आणि 30 या धावसंख्येचा पाठलाग असेल. पाठलाग करावा लागेल कुंभिवली संघाला. एका बाजूला करायचा अटॅक तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नाची पराकाष्ठा करायची, वर्चस्व निर्माण करायचं असेल तर. चांगली मॅच इन ऍक्शन मध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. ओवर टू डीजे. धन्यवाद डीजे. जो कि कुंभिवली टीम के बल्लेबाज दोनों भी एक ओपनिंग जोड़ी रोहित वीर, उनके साथ में रुचन पोलेकर स्ट्राइक एंड पर है. रोहित वीर और नॉन स्ट्राइक पर है रुचन पोलेकर. नड़ोदे टीम की तरफ से 33 रन डिपेंड करने के लिए निक्की भालेराव. एक बढ़िया कसी हुई गेंदबाजी करनी होगी. लो स्कोरिंग मैच हमारे सामने यहाँ पर खेला जा रहा है. नड़ोदे विपक्ष कुंभिवली. और ये पहली गेंद इस सत्र की आते ही बढ़िया गेंद मिड विकेट में फेंक दिया है समालोचन कक्ष की तरफ. 6 रन. डीजे. डीजे.
ओके, धन्यवाद. आपण पाहिलं या 4 धावा देखील ऍड होतील आणि 33 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 10 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. चांगली सुरुवात खरं तर म्हणावी लागेल. स्ट्राईक रेटवरती आपण पाहताय रोहित वीर आक्रमण रूप त्याने धारण केलंय. ओहो, स्विचिटचा खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालतीच राहतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होती. याच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि त्या क्षमतेचं आणि गुणवत्तेचं त्यांना प्रदर्शन देखील करावं लागेल. यस, कव्हर ड्राईव्हचा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषा पार. आला या दंदणी चौकार. रोहित वीर अगदीच आक्रमण केलं जात आहे आणि त्यांची बॅट आता मात्र षटकार आणि चौकारांची भाषा बोलू लागली आहे. वा, अगदीच स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. सरळ यष्टीरक्षकाचा वेग घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक अगदीच पाहायला गेलं धाव संख्या जाऊन पोहोचली आहे. 14 ही धावसंख्या धावफलकावरती पाहता. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 33 या धावा त्यांना डिफेन्स करायच्यात. एका बाजूला अटॅक करायचा तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. जर वर्चस्व निर्माण करायचं आहे, पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे तर. वा, डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये पण पंचाने हात केले समांतर म्हणजे धावा येतील अवांतर. एक धाव धावफलकावरती लागली जाते. काय म्हणाला अविनाशजी या स्पर्धेविषयी आणि मॅच इन ऍक्शन मध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटत आहे. 33 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 15 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न पण चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव भेटली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 60 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. चांगली सुरुवात करत म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटला तो शेवटच्या चेंडूपर्यंत. हे षटक आपण पाहिलं तर कुंभिवलीकरांच्या बाजूने झुकलं गेलेलं आहे आणि आता मात्र समीकरण देखील आपल्याला पाहायला भेटते. 18 चेंडू आणि 17 या धावसंख्येची गरज. पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आलाय. अगदीच पाहायला गेलं तर आता मात्र सांघिक कोट्यातून दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी कल्पेश सुर्वे आलेत. चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. अगदीच पाहायला गेलं तर त्यांना डिफेन्स करायच्या धावा पण पहिल्या षटकापासून जो आक्रमण चढवला गेलाय आणि आता मात्र निकी भालेराव ज्या चुका निकी भालेराव यांनी केल्या त्या चुका आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये दर्शवायच्या नाहीयेत. कल्पेश सुर्वे आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. 18 चेंडू 17 धावीची गरज नितांत गरज असेल. लय भरकटताना दिसत आहेत. पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक धाव धावफलकावरती लागली जाते आणि हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या 17 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहता आणि आता मात्र समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटतो. 18 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. नो चेंडू आहे आणि चेंडूला केलाय हुक. चेंडू होतोय सक्सेसफुल. सीमा पार. आला या दणदणीत. Yes, official decision. Yes, it's a 6 run. चौकार असलेल्या 4 धावा. 4 धावा धावफलकावरती म्हणजेच 1 + 4 = 5 अशा 5 धावा धावफलकावरती लागल्या जातील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मुझे लग रहा है ऑफिशियल जो कि अंपायर है वो राजेश धोत्रे हमारे साथ कमेंट्री बॉक्स में वो काम करते. कमेंट्री बॉक्स
का एक जो सम्मान बढ़ाते राजेश धोत्रे, उनके ऊपर काफी अच्छे कमेंट आ रहे हैं आज के दिन में। हमने देखा कमेंट सेक्शन भरा पड़ा हुआ है। राजेश सर, वाका वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता, सरळ टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. पुन्हा एकदा, ओ यू विल मिस, आई विल डेफिनेटली हिट, हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर समीकरण देखील आपल्याला पाहायला भेटते. 16 चेंडू आणि 11 या धावसंख्येची गरज. इनॅक्ट नंबर 3 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत सिद्धेश लबडे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कारण क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. निर्धाव चेंडूची सांगता होती, सातत्यपूर्वक कामगिरी करावी लागेल. त्या साखतेची गोलंदाजी देखील आपला जर विजय संपादित करायचा असेल तर करावी लागेल, कारण की आपण पाहताय फलंदाजी करत असताना थोड्याशा चुका देखील नडोदे संघाच्या झाल्या. पण त्यानंतर आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅचेसचा कॉल ड्रॉप झालाय. असं म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस, पण इथे कॅचचा कॉल ड्रॉप झाला. एक सुवर्ण संधी फलंदाजासाठी असेल आणि इथून पुढे मजल मारेल की काय कुंभिवली संघ, हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल. आता मात्र समीकरण देखील आपल्याला पाहायला भेटतोय. 14 चेंडू आणि 10 या धावसंख्येची गरज आहे. 23 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 23 रन्स ऑन बोर्ड वरती आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र थोडासा फेरबदल फिल्डिंग मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटले. खरं तर फलंदाजी करत असताना थोड्याशा चुका झाला नडोदे संघाकडे, पण गोलंदाजी करताना थोड्याशा चुका आता मात्र कमी कराव्या लागतील जर विजय संपादित करायचा असेल. समीकरण देखील आपल्याला पाहायला भेटते. समीकरण असेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालतीच राहिलाय. सरळ रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता देखील होतीये. धावफलक तिथे असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. मोठा फटका खेळलाय करा. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, पोहोचू शकत नाहीये. चेंडू होतोय फरार. पॉइंट रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार आला या दणदणीत. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 33 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. अगदीच 2 शतकांचा खेळ देखील संपुष्टात आलाय. 2 शतकांच्या समाप्तीनंतर 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. आणि आता मात्र सांघिक कोट्यातून तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी आपण पाहताय विवेक शिंदे. तिसरं षटक मार्गस्थावर असताना चांगली गोलंदाजी करायची, डिफेन्स देखील करायच्या. धावा
12 चेंडू आणि 6 धावेंची गरज कुंभिवली संघाला जर विजय संपादित करायचा असेल तर. चांगला फटका सजवलाय. काऊ कॉर्नर जिजाबाई क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. त्याचबरोबर एका धावेला प्राधान्य दिलं जातं आणि आता मात्र 5 या धावसंख्येची गरज असेल कुंभिवली संघाला जर विजय संपादित करायचा असेल तर. अकरा चेंडू आणि 5 या धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता विवेक शिंदे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न आहे करा. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, कुठल्याही पद्धतीची चूक करत नाहीयेत. 1 मोर विकेट डाऊन कुंभिवली संघाची. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय कुंभिवली संघाला. तसं कीर्तीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ. हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. चल बरं आम्ही जाऊया आणि खेळूया अकरा संघ. धन्यवाद ढिजे. अगदीच आता मात्र बिकट परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर नडोदे संघ आपल्याला पाहायला भेटतोय. कुंभिवली संघ अगदीच मजबूत स्थितीमध्ये आता तरी आपल्याला पाहायला भेटतोय, कारण की 33 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि धावफलकावरती 28 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. विवेक शिंदे चांगली गोलंदाजी करतात. हा चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या तिथे स्थिर. धावफलकावरती 28 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 9 चेंडू आणि आता मात्र 5 या धावसंख्येची गरज. अगदीच काळपट लगत चेंडू हाताळण्यात आलाय. थोडीशी मिसफील्ड देखील आपण पाहताय. एक धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य दिलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढलं जात आहे. 29 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि आता मात्र 8 चेंडू आणि 4 या धावसंख्येची गरज. 8 चेंडू 4 धावेंची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. पंच कटाक्ष आहेत ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी अद्याप तरी विवेक शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते आणि आता मात्र समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटतोय. 7 चेंडू आणि 4 या धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 4 धावेची गरज. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तो देखील सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटला आणि या 2 धावेच्या मदतीने तिसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि धावफलकावरती 31 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि आता मात्र समीकरण देखील असेल शेवटचे उर्वरित 6 चेंडू आणि 2 या धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करायचं आहे. कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ घालवायचा आहे आणि आता मात्र समीकरण देखील 6 चेंडू आणि 2 या धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गणेश.
गणेश आलेत गोलंदाजी मार्कवरती, त्यांना डिफेन्स करायचे आहेत कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये आपण 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिफेन्स होताना पाहिली आहे. आणि क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ देखील लागत नाही. गोलंदाजी मार्कवरती गणेश आहेत. 6 चेंडू 2 धावींची गरज, 2 धावा त्यांना डिफेन्स करायच्यात. पण त्याच विपरीत या 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील करायच्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी हात समांतर केलेत म्हणजे धावा देखील अवांतर येतील. आणि आता मात्र समीकरण हळवारपणे विजय संपादित करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय कुंभिवली संघ. पण जर तरचा खेळ म्हणजे क्रिकेट आणि या खेळामध्ये आपण पाहताय अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. आणि आता मात्र इथे विजय संपादित केलाय कुंभिवली संघाने. आणि इथून पराभवाची धूळ चाकावी लागली आहे नळदुर्ग संघाला. हार्डलक नळदुर्ग संघ, आपण आलात आणि खरंच चांगला खेळ आपण देखील दाखवलात. आणि कॉंग्रॅच्युलेशन कुंभिवली संघ, आपण पुढच्या फेरीमध्ये देखील दाखल झालात. युवा उद्योजक निलेश गायकवाड हे देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करूयात. संपूर्ण वरोसे टीम आज या क्रीडा नगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. प्रमुख आकर्षण सुबोध असतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय कुंभिवली संघाचा रोहित वीर, ज्यांनी चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय देखील त्यांनी संपादित करून दिलाय. येस रोहित वीर, आपल्याला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. येस हार्डलक नळदुर्ग टीम, आपण आलात आणि चांगला खेळ आपल्या माध्यमातून देखील दाखवलात.